पिंजरा पिंजरा रे. तुमचे केस खूप सुंदर आहेत. आले. हाय, मी नारायणी. हाय वहिनी. वहिनी, तुम्हाला कोणी सांगितलं? ललिता आत्याने. अच्छा. आणि मी पण ऐकलं तुम्ही त्यांना म्हणाल्या ओ सासूबाई, तर तेव्हा त्यांनी आशीर्वाद वगैरे दिला. नाईस टू मीट यू. हो हो येतो. अरे तुझं तुला तरी कळतंय का? तू काय म्हणतोयस ते? हे बघा तात्या, मी जे काही बोलतोय ना ते माझं मला चांगलं कळत. आता तुम्हाला कळतंय की नाही ना हा प्रश्न आहे. अरे पण तुला एक कसं कळत नाही? अरे पोराकडच्या लोकांनी हुंडा द्यायचं नसतो, पोरीकडच्या लोकांनी हुंडा द्यायचा असतो. आणि मी तुझ्याकडे हुंडा मागितलेला नाही. उलट हे जे काय ना ते लव्ह अफेअरचं मॅटर आहे. म्हणूनच तर तात्या मी म्हणतोय की यावेळी हुंडा तुम्ही आम्हाला द्यायचा. हुंडा तुम्ही आम्हाला द्यायचं म्हणजे काय? हे म्हणजे असं झालं ना की माझ्या गोट्यात बांधली तुझी आडगी म्हैस, काम ना धाम, आता तिच्या लाता खात बैस. काय झालं तात्या? उगाच आरडाओरडा कशाला करताय तुम्ही? अरे आड म्हणजे हे तुमच्या सासरकडचे काय बोलते बघ. अरे मती गुंगोदारीची गोष्ट करतोय. मती गुंगवायला काय झालं तात्या? हे बघा, मला चांगलंच माहिती आहे की माझ्या पुतणीवर तुझ्या मुलाचं फार प्रेम आहे, तेव्हा हुंडा मिळालाच पाहिजे. हे बघ हे गोरख, हे बघ टाळी एका हाताने वाजत नाही. लव्ह अफेअर मध्ये दोन्हीकडचं सेम टू सेम असतं. नाही पण तात्या, गोरखदादा जे काय बोलतोय ते मला पटतंय. अरे मग आता मी काय हुंडा पण देऊ का? अहो तात्या, काय हरकत आहे? आणि तसं पण लक्ष्मीच घरात येणार आहे नाही का? ये सान्या, ते बस तू मध्ये मध्ये बोल नको. आपल्याला कुठेपर्यंत तोंड घालत असतं. ठीक आहे तात्या, नाही मग विचार कर, नाहीतर तुझ्या पोरासाठी दुसरी कोणतरी मुलगी शोध. नाही तात्या, बघा मला ज्या मुलीशी लग्न करायचं तिच्याशी जर माझं लग्न झालं नाही ना तर मी नाही जगू शकणार. जरा शांत विचार करून दे जरा मला. अहो किती विचार करताय? आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, बोला. अरे जमन्या, अरे काय डोकं फिरायची गाल. बर ठीक आहे, थोडाफार हुंडा देतो मी तुम्हाला. अरे पण काय शहरा लोकांना काय कमी नाही आहे? जरा आमच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन काही कमी करा की. मला काही पोरगी नाही जिच्यासाठी मी काही पैसे बाजूला करून ठेवलेत. वाटलं होतं हे सोन्यासारखं पोरग जन्माला घातलंय, पोरीच्या आई बापांच्या लाईनी लागतील म्हणून. कसला कान शेणात पाय यायला आपलंच नाणं खोटं. लाज वाटते मला तुमचा बाप म्हणून घ्यायची. हे हसतात आईला तुमच्या माझी चेष्टा झालं की काय बोलतो तू? तात्या तरी तुम्ही पण ना. पण खरं सांगतो, आज पहिल्यांदा मी तुम्हाला कोणाला तरी पैसे देताना पाहणार होतो. चान्स गेला माझा नेमका. दादा तुम्हाला सांगतो, लहानपणी आम्ही एक आठवडा त्यांना चॉकलेटसाठी पैसे मागायचो. तेव्हा कुठे जाऊन 1 महिन्यानंतर आम्हाला तिघात एक चॉकलेट मिळायचे. आता सांग बोलायची गरज होती का? काही चालतं काय चालतं? अरे वा, तुम्ही सगळे इकडे जमले आहात तर. आले आमचे बॉडी बिल्डर. बाकीचं काही नाही, पण या पहिल्यासाठी मात्र आम्हाला हुंडा द्यावा लागला. पटलं बरं. तू का काका, बाबांनी समजायला जेवायला बोलवलंय. चला चला आम्ही पुढे व्हायचो.
बस बस बस. अरे गोरख, बोला वहिनी. ह्यो माझा भाचा आहे कबीर. माझा भाऊ आहे ना श्रीधर, त्याचा पोरगा. कबीर मस्त पर्सनॅलिटी आहे रे. थँक्यू. मग माझ्या भावावर गेलाय अगदी. माझ्या माहेरची सगळी माणसं देखणी आहेत. ओ मिसेस, बस झालं तुमचं ते बंधू पोरण. माझा भाऊ असा आहे ना माझा वाचा असा आहे. इथं आपण ईरचं लग्न ठरवायला आलोय, कबीरचं नाही. इकडे बस इकडे. हा चला मंडळी, लग्नाची बोलणी सुरू करूया. तात्या, ते हुंड्याचं लक्षात आहे ना? 15 वाजता तुम्ही पण आमची चेष्टा करतोय. आम्ही जोशी बोनकडनं हे 3 मुहूर्त शोधून काढलेले. हा तेव्हा मी काय म्हणतो, निवडायचं आहे काय? जो सगळ्यात जवळचा मुहूर्त असेल तोच आपण फायनल करूयात ना. नाही म्हणजे सगळं लवकरात लवकर व्हावं असंच मला वाटतंय. ते म्हणतात ना हिंदीमध्ये काय ते झट मंगनी पट ब्याह, तसंच. उगा उतावळ्यासारखं करू नकोस. मोठी माणसं बसली आहेत ना इथं. कुठं काय बोलायचं याचं भान ठेव. आई अगं रिलॅक्स, सगळी आपलीच माणसं आहेत ना. आपलीच आहे म्हणूनच सांगते तुला. हो विषय याला ओरडू नका. तर आपलं लग्न नाही, ईरचं लग्न ठरवायला आलं आपण. आणि उतावळा या वयात तो होणार नाही तर काय आपण होणार का? काय बोलताय? तात्या, काहीतरी नाही तुमचा फॅमिली ड्रामा सुरू करू नका, नाहीतर इकडे उत्साह वाढायचा आणि स्पर्धा लागायची मग. बघा आता पुढच्या बुधवारचा मुहूर्त नक्की करायचा का? नको. नाही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला जरा जास्तच घाई होतीये. म्हणजे हप्ताभरात तयारी कशी व्हायची सगळी? आता तुम्ही त्यांनी बोलल्यानंतर त्यांची री वाढायलाच पाहिजे का? इथं 2 मोठी माणसं आहेत ना, मी आणि मच्छिंद्र, त्याला ठरवू दे की हे आपलं. तात्या, हे बघ ललिता, नाहीतरी आपण हे लग्न घरगुती पद्धतीनेच करणार आहोत. कशाला काळजी करतेस? 1 आठवडा कशाला हवाय? 1 दिवस सुद्धा खूप झाला लग्नाची तयारीला. काय तुला काय वाटतं? ललिता, सांगतेस ना? हो मिसेस, बोला की. हो ती काहीतरी विचारतं तुम्हाला. अरे मेलं मरतो कडे. आत्या आत्या ललिता, जा कोणीतरी खडी साखरेचा खडा घेऊन या. अगं मोठी माणसं काय म्हणताय, जरा लक्ष दे, जा ना. ही घे, ठसका लागला ना, ही खडी साखर दे, नाही तर नाटकं करून करून जीव काढतील तुझा. जा अगं जा ना. म्हणजे येत्या बुधवारी माझी मुलगी देशमुख होणार तर
पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे नेमक्या वेळेला हिला सर्दी खोकला थंडीवरून ताप येणार. अहो ताटे तिला खरंच त्रास होता तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका प्लीज. हो गप्पा आमच्या हिच्या आजाराविषयी आम्हाला माहिती आहे. अगदी टायमिंग बघून हिला खोकला आणि सर्दी होते. बस झाले तुमच्या नाटकाला बस झालं. चला खडीसाखर पण नकोय का तुम्हाला? काय ग काय झालं ललिता? अगं काय मारणार आहेस का काय मला? खडीसाखर नाही ही तुरटी आहे. काय हे आनंद, तुला पाहून कळत नाही खडीसाखर? बाबा चुकलं, लक्षात नाही आलं ना, घाईघाईत आणलं ना. अगं पण तरी तुरटी आणि खडीसाखरेतला फरक कळत नाही तुला? एक मिनिट, उगाच तिच्यावरती चिडू नका. अहो इतके वर्ष संसार करून आम्हाला सुद्धा फरक कळत नाही कधी कधी. किती लहान आहे, झाली असेल चूक. तिने काही मुद्दाम नाही केलं. अजिबात नाही, मुद्दामच केलंय हाय तिनं. आई अगं उगाच काही काय बोलतेस? आनंदी मुद्दा म्हणून काय करेल हे सगळं? का आता तुझ्या मोहरच घडलं ना समजा. हो मिस्टर बस झाला आता. तुम्ही आज जा, चौथाच्या हाताने खडीचं घर घ्या, तिकडच खा, तिकडच बसा, तिकडच मारा आणि अंगाला मुंग्या आल्यानंतर राहिल्या. ललिता अगं आनंदी लहान आहे, चूक झाली तिच्या हातून. तिच्या वतीनं मी माफी मागते. आता आणखी कशासाठी तरी तुम्ही माफी मागणार आहात तिची? आता काय लहान आहे का ती? तिच्याच लग्नाची बोलणी करायला आलोया नव्ह आपण. लग्न आधीच कपाळात कुंकू काय भरते, खडीसाखरेची तुरटी काय देते. आणि तिला खडीसाखर आणि तुरटी मधला फरक नसेल ना कळत, तर संसार कशी करणार ती? हो मिसेस, आता तुम्ही लहान पोरासारखं वागताय. बस करा तुमचं ते तुरटीचं महाभारत. याला चुकून खाल्ली तुरटी काय फरक पडतोय? तेवढे मेंदूतले जंतू कमी होतील. मला वाटतं आपण विषयापासून थोडा भरकटतोय ना. नाही म्हणजे आपण बोलत होतो की मुहूर्त कुठला काढायचा त्याच्यावर बोलूया ना. अरे एकदम बरोबर विषय काढला तुम्ही. बरोबर, चला बसा बसा तुम्ही बसा, सगळेच बसा. काय मच्छिंद्र, लग्नाचा कुठला मुहूर्त काढतो तू? शुभस्य शीघ्रम. येता बुधवार चांगला आहे की? चालेल की. आपण एक काम करूया, आपण त्या परवाच्या शुक्रवारी साखरपुडा उरकून घेऊ आणि त्याच्या पुढच्या बुधवारी लग्न उरकून घेऊ की. चला चांगली गोष्ट आहे. म्हणजे येत्या बुधवारी माझी मुलगी देशमुख होणार तर. वा 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 सुनबाई, या सगळ्यांच्या पाया पडा, देवाचे आशीर्वाद घ्या. चुकलं माकलं सगळं माफ कर म्हणावं. अरे त्या निमित्तानं खडीसाखरेचे 2 खडे वाचले की याचा कोणीच विचार करत नाही. चिरंजीव, मुहूर्त चालेल ना तुम्हाला? हा खरं सांगू तर
मला तर मुहूर्त पण महत्वाचा वाटत नाहीये. ज्या क्षणी आमचं लग्न होईल तो क्षण आमच्यासाठी सगळ्यात पवित्र असेल. नाही का ग आनंदी? या तुम्हीच लावा सासूबाईनं कुंकू. ती काय नाही म्हणणार नाही. लावा तुम्ही. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. चला वा 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 या या पाय पडाली या याच्या पाया पडा. चला या. या चला. हे लग्न पक्क झालं असं दोन्ही परिवाराच्या वतीने मी घोषित करतो. म्हणजे या लग्नात मिठाचा खडा नाही तर तुरटीचा खडा पडायच्या आतमध्ये यांचा संसार सुखाचा होऊ दे असं मला वाटतं. या अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. काळजी करून भरपूर पैसे आपल्याकडे. या सासूबाईंच्या पाया पडा. तोंड गोड कर की. आनंदे आनंदी तुझ्या हाताने सगळ्यांचं तोंड गोड कर. हे घे पेढे आणि या पेढ्यांप्रमाणे तुझ्याही आयुष्यात गोडवा निर्माण होते. दे सगळ्यात. मी दोन घेतो. आपल्याला काही डायटिंगचं नाही. या सासूबाईला द्या. त्यांचं तोंड कडू झालंय. कोंबा अख्खा पेढा घाला. मानला ग तिच्या हातचा पेढा बी. अफू बिफू असायची त्यात. अय्या ग झालंय तरी काय तुला? अशी का वागतेस तू? याआधी अशी कधीच वागत नव्हतीस तू. तूच जरा विचार कर नाहीर. तू तरी असा कधी वागलास माझ्याशी? आत्या मला पण वाटतंय की तू चुकतेस. अगं इतक्या छोट्या गोष्टीचा केवढा इश्यू झालाय. जाऊ दे ना. तुला काय माहित नाही. गप्प बस तू. ललिता मला मान्य आहे आनंदीच्या हातून चूक झाली. अगं पण ती लहान आहे ना. तिला माफ कर ना. मी तिची आई म्हणून तिच्या वतीनं अगदी हात जोडून तुझी माफी मागते. माफ कर तिला. अक्का तुम्ही आई म्हणून बघताय ना तिच्याकडे म्हणून तुम्हाला असं वाटतंय. एकदा सासू म्हणून बघा म्हणजे समजेल कशी आहे ती. हो मिसेस बस झालं तुमची सासूगिरी. हो मिसेस त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू करा. ते ठेव. ते चालेल ठेव. ते हळदी कुंकू घेऊन या. कधी वेळ घालवते. घ्या आनंदी घे. घ्या घ्या घ्या. हिला कुकू लावायची काय गरज आहे? कपाळभर आधीच कुकू लावून हिंडते या. सुनबाई या तुम्हीच लावा सासूबाईनं कुंकू. ती काय नाही म्हणणार नाही. लावा तुम्ही.
पिंजरा